नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आलेलो आहे आज संवत्सर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. तर बघू शकताय की यांना 10 दिवसापूर्वी आपण खत दिलेलं होतं कांदे लागवडसाठी आणि त्यांचे 10 दिवसामध्ये कांद्याचं जर बघितलं तर एकदम हिरवेगार कांदे झालेले आहे आणि कांद्याची जी रूट आहे ती खूपच जर बघितली तर एकदम पांढरी रूट जबरदस्त फुटलेली आहे. जर बघितलं तर अर्धा फुटापर्यंत पांढरी रूट गेलेली आहे आणि पांढरी रूटची संख्या भरपूर प्रमाणात आहे. कांदे हिरवेगार झालेले आहेत. तर हे जे गणपत भाऊ भोसले यांनी गेल्या वर्षापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बघताय. ते म्हणे गेल्या वर्षी मला पस्तावा झाला, तुमचं खत घेतलं असतं तर माझा पण फायदा झाला असता. तर मी चालू वर्षी मला तुम्ही 4 एकरासाठी कांद्याला खत द्या. तर मी 10 दिवसापूर्वी त्यांना खत दिलेलं होतं आणि बघू शकताय कांदे आज पूर्ण 10 दिवसात एकदम टाईट झालेले आहेत आणि खूप जवळजवळ 4 एकरचा प्लॉट आहे. कांदे चांगल्या क्वालिटीचे उभे राहिलेले आहेत. कांदे म्हणजे बघितलं नंतर तर एकदम भारी वाटतंय. कांदे हिरवेगार झालेले आहेत, बघू शकता लाईव्ह प्लॉटवर आहे. आणि आज त्यांनी जवळजवळ 2 एकर ऊसासाठी बोलवलं खत. ते म्हणे आम्हाला ऊसाला खत द्या आणि मी प्लॉटवर व्हिजिटसाठी आलो खत टाकायला आल्यानंतर. तर एकदम चांगले रिपोर्ट आलेले आहेत. तर इतर शेतकरी बांधवांनी पण एकदा अवश्य वापरून बघा. तुमची जी जमीन चिकट झालेली आहे, क्षारयुक्त झालेली आहे, त्याच्यामुळे आहे ना कांदा चाल करत नाही, कांद्याच्या पांढऱ्यामुळे वाढत नाही. म्हणून कांदा आहे ना जास्त जमिनीमध्ये आहे ना जास्त दिवसानंतर कांदा उभा राहतो. तर आता हे जर बघितलं तर कांदे बघा तुम्ही एकदम चांगले हिरवेगार झालेले आहेत. नांडावर पण बघितले. तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा की जे आम्ही शेतकरी बांधवांना रिपोर्ट काढून दिलेले. धन्यवाद.